राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांच्या 30 अटी, मर्यादेपेक्षा जास्त नागरिकांना परवानगी न देण्याची अट, सर्व अटींचं पालन करून कार्यक्रम यशस्वी करून दाखवणार, काँग्रेसचा निर्धार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला सर्व सचिवांशी संवाद, समन्वय ठेवून काम करा, सचिवांना सूचना, तर भविष्यातील भारताचा विचार करून नियोजन करण्याचाही सल्ला. मुंबई MMR मध्ये रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होणार. रिक्षाचं किमान भाडं 1 रुपयानं तर टॅक्सीचं किमान भाडं 2 रुपयांनी वाढणार. 1 सप्टेंबर पासून भाडेवाढ लागू होण्याची शक्यता. ऐन सणासुदीत साखरेच्या दरात मोठी वाढ. कच्च्या साखरेच्या आयातीवरील शुल्क हटवलं तर साखरेच्या साठवणुकीवरही मर्यादा. काही जिल्ह्यात साखर 80 रुपयांवर. मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये क्रेनचा मोठा अपघात. बांधकाम सुरू असताना इमारतीवरून क्रेन कोसळली, 10 जण जखमी. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्रातील शाळांच्या दुरावस्थेवरून अभिजित दिपकेंची मागणी. होमिओपॅथी डॉक्टरांसंबंधी सरकारची पुन्हा कोलांटी उडी. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीला पुन्हा मंजुरी. 18 तारखेला दिली होती होमिओपॅथीच्या नोंदणीला स्थगिती. मुंबई महापालिकेत प्रशासकीय कार्यकाळात 17 मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदललं. काही भूखंडांवर नव्या वापराचं आरक्षण प्रस्तावित. पालिकेचा कारभार कुणाच्या फायद्यासाठी, काँग्रेसचा सवाल. विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या भाजपची नागपूर महापालिकेत मोठी चूक. नागपूर मनपाच्या महासभेत गायलं 2 कडव्यांचंच वंदे मातरम. सरकारनं आदेश देऊनही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून झाला हलगर्जीपणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.